जय महाराष्ट्र मित्रांनो, अखेर डोळ्यासमोरच दुसऱ्यांदा शिवसेना फुटली मित्रांनो. ठाकरेंना सोडून जाणारे खासदार थेट दिल्लीमध्ये. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा धक्का देत खासदारांची नवी इनिंग. एकनाथ शिंदेसोबत जाऊन गद्दारी करणारे कोण आहेत 6 खासदार मित्रांनो, सविस्तरपणे बातमी जाणून घेऊया. राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे या सगळ्या लोकांना निवडून आणलं, त्यांनी मात्र पुन्हा दुसऱ्यांदा घात करण्याचा डाव आखला आणि उद्धव ठाकरे या ठिकाणी पूर्णपणे चितपट झालेत. ठाकरेंना नमवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. कोण आहेत ते बंडखोर आणि गद्दार खासदार मित्रांनो, जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला पुन्हा एकदा गद्दारीचा कलंक एकदा आला समोर. उद्धव ठाकरे हे प्रामाणिक आणि संयमी नेतृत्व आहे. सत्तेपेक्षा निष्ठेला महत्व देणाऱ्या या माणसाला ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धोका दिला, ही सर्वात मोठी खंत आहे. पण सत्य आणि प्रामाणिकपणा शेवटी जिंकतोच, हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सगळ्या नेत्यांना जीवाचं रक्ताचं पाणी करून त्यांना लोकसभेला निवडून आणलं. लोकसभेला मोदी लाटेमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या विरोधात लढून एक हाती वर्चस्व साधत या सगळ्या 9च्या 9 खासदारांना ठाकरेंनी मात्र निवडून आणलं आणि त्याच खासदारांनी गद्दारी केल्यामुळे आता उद्धव ठाकरे देखील मनापासून दुखावल्याचं चित्र निर्माण झालंय. मात्र हा शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र खचणारा नाही, रडणारा नाही, तो लढणार आहे. पुन्हा एकदा ताठ मैदानामध्ये उभे राहून ठाकरे पुन्हा एकदा हिमतीने लढतील, ही मात्र काळ्या दगडावरची भगवी रेघ देशात आणि महाराष्ट्रात कोणीही नाकारू शकत नाही. शिंदेंना आणि भाजपला मात्र ही शिवसेना दुसऱ्यांदा फोडताना खूप जरी आनंद होत असला तरी भविष्य काळामध्ये भाजपची आणि शिंदेगडाची ठाकरेंकडून खैर राखली जाणार नाही, हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही. कारण की ते ठाकरे आहेत. मातोश्रीवरून ठाकरेंचे अंतिम शब्द भाजपला आणि शिंदे सेनेला जड जातील, ही देखील सगळ्यात मोठी बाब आपण या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे नेते आहेत, हे भाजपला लवकरात लवकर समजेल, ही मात्र शक्यता नाकारता येत नाही. आमदार खासदार फुटतील, फुटत राहतील, सत्तेसाठी रंगही बदलतील, पण ज्या मातीत घाम गाळला शिवसैनिकांनी त्या निष्ठेचे बंध कधीच तुटणार नाहीत, ही मात्र भगवी रेषा कोणीही नाकारू शकत नाही. वादळे येतील, संकट येतील, काही जण स्वार्थासाठी वाटा बदलतील, पण भगव्या विचारांची शपथ घेतलेला जमिनीवरील शिवसैनिक कधीच फुटणार नाही, हे भाजपला छतरावर उभे राहून सांगणारा सामान्य शिवसैनिक आज देखील मातोश्रीच्या पाठीमागे खंबीरपणे कसा उभा आहे, ही दाखवण्याची वेळ आता आलेली आहे. पण कारण पदासाठी नाही तर शिवसेना प्रमुखांच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी लढतो, तो आमचा सामान्य शिवसैनिक आहे. आमदार खासदार फुटतील, फुटत राहतील, पण शिवसेनेचा खरा कणा असलेला शिवसैनिक मात्र कधीच फुटणार नाही, तो भगव्याशी कायम एकनिष्ठ राहील, ही मात्र बाब कोणीही नाकारू शकत नाही. शिवसैनिकांनो, खासदार आमदार गेले तरी सामान्य शिवसैनिक आजही शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीमागे कसा खंबीर उभा आहे, हे आता दाखवण्याची वेळ आली आहे. तेव्हा आपण साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं, हीच खंत आहे. अपना सपना मनी मनी महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी काल रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ऍडव्हान्स देण्यात आला असल्याची धक्कादायक माहिती संजय राऊत यांनी एक्स वरती पोस्ट करत म्हटलंय. त्यामुळे आमदारांपाठोपाठ 15 कोटीला किंवा 20 कोटीला एक खासदार विकला गेलाय, हे मात्र कोणीही नाकारू शकत नाही. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी महाराष्ट्रासाठी आणि राज्यासाठी
घृणास्पद लांछनास्पद आहेत हे मात्र नक्की. आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.